नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थ महाराज यांचा लक्ष्मी रूपात येण्याचा दिवस आहे आणि जो भक्त स्वामींच्या या रूपामध्ये त्यांची ही कथा ऐकून त्यांची सेवा करील, स्वामी त्यांच्या घरी संकटांना कधीच थारा देणार नाहीत आणि त्यांना नित्य नियमाने मार्गदर्शन करून वाईट गोष्टीपासून दूर ठेवतील. आज आपण स्वामींची छोटीशी कथा पाहू, ज्यामध्ये स्वामी तुम्ही करत असलेल्या भक्तीबद्दल सांगत आहेत. चुकून ही कथा अर्ध्यामध्ये सोडू नका किंवा इथूनच दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका, कारण स्वामी कुठल्या मार्गाने आणि कसे तुम्हाला मार्गदर्शन करतील हे स्वामीशिवाय कोणीच जाणू शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या आलेल्या मार्गातून परत जाणे टाळा. एकेकाळी अक्कलकोट नगरीमध्ये नारायण नावाचे एक मोठे सरकारी अधिकारी होते. ते मनापासून स्वामींची भक्ती करायचे. त्यांची भक्ती, आई, पत्नी आणि मुलगाही धार्मिक होते, पण त्यांचा कोणाचाच स्वामींवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या मते स्वामी हे मानव आहेत, ते देव नाही असे ते मानायचे. पण नारायणने स्वामींना देण्यासाठी एक शाल आणली होती. त्याला ती स्वामींसाठी खूप आवडली होती. मग तो रोज सकाळी स्वामींचे दर्शन घेऊन जात असे. पण आज स्वामींचे दर्शन घेऊन परतताना स्वामींना त्यांनी भेट म्हणून आणलेली शाल द्यायची आहे हे नारायणच्या लक्षात येते. मग गौराबाई, हीच होती दुसरी सुंदराबाई, ती शाल स्वामींना द्यायची म्हणून घेते, पण स्वामींना काही देत नाही आणि आपल्याजवळच ठेवून घेते. येथे स्वामी मात्र थंडीने थरथर कापत असतात. मग काही वेळाने स्वामी गौराबाईंना नारायणने दिलेल्या शालीबद्दल विचारतात. तेव्हा ती स्वामींना शाल आणून देते. स्वामी इकडे नारायणला सरकारी कामासाठी रात्री गावाबाहेर जायचे असते. नारायणची आई आज किंक्रात असल्यामुळे त्यांना जाण्यापासून परावृत्त करते. पण नारायणराव म्हणतात की मी स्वामींचा सेवक आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. स्वामींचे सेवक कधीच घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती असते की स्वामी सतत त्यांच्यासोबत असतात. असे म्हणत नारायण बाहेर जातात. रस्त्याने जाणाऱ्या 2 जणांनी नारायणराव यांना अडवले. मारहाण करून त्यांच्याजवळचे बंडल हिसकावले. रक्ताने माखलेला नारायण जमिनीवर पडतो आणि स्वामींचा नामजप करत असतो. काही अंतरावरून 2 पोलीस जात असतात आणि नारायणच्या अगदी जवळूनच एक मुस्लिम व्यक्ती त्या पोलिसाकडे येऊन पाठीमागे कोणाची तरी दुखापत झाल्याचे त्यांना सांगतो. पण पोलीस आमच्याकडे वेळ नाही असे सांगत तेथून पुढे जातात. परंतु ते थोडे पुढे गेले असता तिथेही नारायणराव तिथेच पडलेले असतात. मग काही अंतर गेल्यावर स्वामी त्यांच्याकडे प्रत्यक्ष येतात आणि त्या पोलिसांना सूचना देतात की तुम्ही जा, तिथे एक माणूस पडलेला आहे असे वेगळ्या रूपामध्ये येऊन स्वामी त्यांना बोलतात. पण स्वामी स्वतः मदतीला येत नाहीत. स्वामींचे तेज आणि स्वामींचा रुबाब पाहून पोलीस त्यांना नाही म्हणू शकले नाहीत आणि ते जखमी नारायणच्या मदतीसाठी परततात. नारायणला पाहताच पोलीस अधिकारी त्याला ओळखतात आणि घरी घेऊन येतात. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारते. नारायणची आई नारायणला बडबडते की स्वामी स्वामी करून तुला काय मिळाले? मी किंक्रातच्या दिवशी बाहेर जायचे नाही असे तुला म्हटले, तरीही तू गेलास. पण तरीही नारायणची अजूनही स्वामींवर श्रद्धा असतेच. काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणच्या प्रकृतीची विचारपूस करायला येतो. नारायणराव विचारतात की मला दुखापत झाल्याची माहिती तुम्हाला कोणी दिली होती? तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला एका म्हाताऱ्याने तुझ्याबद्दलची सूचना दिली. नारायणला वाटतं नक्कीच स्वामींनीच याबद्दल काहीतरी केलं असेल. तो त्याच्या मुलाकडून स्वामींचा फोटो मागतो आणि पोलिसांना विचारतो की हेच का ते आजोबा? तेव्हा पोलीस अधिकारी म्हणतात हो तेच आहेत. मग हे ऐकून नारायणला घाईवरून येतो आणि त्यांच्या कुटुंबियांनाही स्वामींची आता कृपा वाटते. पण त्यांना वाटतं स्वामी तर मोठा देव आहे, मग इतकं मानतो, पण स्वामींनी हा अपघात का टाळला नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. तेवढ्यात स्वामी तिथे प्रकट होतात आणि स्वामी म्हणतात की अरे तुम्हाला काय वाटतं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही?
अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते. नारायणाच्याच म्हणजेच भगवंताच्या नियतीत मारहाण होती. आम्ही नियती बदलत नाही, पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण आम्ही ठरवतो. खुद्द प्रभू श्रीरामाने आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही, कारण नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरूचे लक्ष असतं. त्यामुळे स्वामी सांगतात की आपल्यावर येणारी अपघात, आघात आणि आपल्या जीवनातील संकटे हे आपल्या कर्मानुसार येत असतात. त्याला देव कधीच आडवी येत नाही आणि टाळूही शकत नाही. परंतु पुढे आपण काय करायचे आणि त्यातून कसे निघायचे याचे मार्ग देव तुम्हाला नक्कीच दाखवतो. फक्त देवाला न फसवता आपण स्वतःची मनापासून सेवा करायला हवी. तसंच अक्कलकोट येथे गणपत आणि वंदना या नावाचं एक जोडपं असतं. त्यांचा उदरनिर्वाह दुधाच्या विक्रीवर चालायचा. त्यांच्याकडे सोने आणि चांदी, रुपा या नावाच्या 3 म्हशी होत्या. त्यातील चांदी नावाची म्हैस वांज असल्याने वंदनाच्या डोळ्यात ही म्हैस कायमची अटकायची. तिच्याबद्दल तिला वाईट वाटायचे, राग यायचा. एक रात्री चोर येऊन त्यांच्या 3 म्हशींना घेऊन जातात. चालून चालून चोर थकतात आणि थकल्यामुळे म्हशींना एका ओसाड जागेत बांधून विसाव्याकरता जातात. इकडे गणपत स्वामीकडे घेऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणून सांगतो आणि स्वामींना म्हणतो की जर माझ्या म्हशी मिळाल्या तर त्यातली एक म्हैस स्वामींना देऊ, असा तो नवसी करतो. स्वामी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहेत ते दाखवतात. त्यानंतर गणपत जाऊन म्हशी घेऊन येतो. पण आता नवस फेडायला जाताना तो विचार करतो आणि तो वांज म्हशीला स्वामींना द्यायचं ठरवतो. असं केल्याने त्याला वाटतं की एका दगडाने 2 शिकार होतील. दुसऱ्या चांगल्या म्हशी आपल्याकडेच राहतील आणि बायकोच्या डोळ्यात खटकणारी म्हैस दिल्याने आपला नवस देखील फेडला जाईल. गणपती स्वामींकडे जाऊन वांज म्हैस घेऊन येतो. गणपत आपल्या इतर शिल्लक म्हशीचे दूध काढतो, पण चमत्कार होतो की काही केल्याने त्या म्हशीचे एक थेंबसुद्धा दूध निघत नाही. आता त्याला कळून चुकते की स्वामींचे केलेल्या लबाडीचा हा परिणाम आहे. तो सपत्नीक म्हणजेच पत्नीला घेऊन स्वामींच्या चरणी शरण येतो. स्वामींना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो. स्वामी मात्र त्याची हजेरी घेतात आणि त्याला प्रबोधन करतात की स्वामी म्हणतात, अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस. शाश्वत केवळ एकच आहे, ते म्हणजे हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो, ईश्वर काळजी वाहील. आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस, बाकी सर्व देव पाहील. तर गणपत आणि वंदना यांच्या म्हशी चोरट्यांनी चोरल्याची ही कथा म्हणजे मनोरंजन, संघर्ष आणि पौराणिक संदेश याचा संगम आहे. स्वामी समर्थाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या जीवनात खूप बदल घडवून आणले. स्वामींच्या प्रेरणादायी शब्दांनी त्यांना सत्याची जाणीव करून दिली आणि त्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणले. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरूच आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्ताच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंत काळापर्यंत करीत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो जो भेटेल त्यांचा उद्धार करेल, संकटातून मार्ग काढत आहेत. परंतु जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो, स्वामींची सेवा करतो, त्यामध्ये मनापासून करायला हवी. मनामध्ये खोट असता कामा नये, कारण स्वामी हे आपल्याला बाहेरून नाही तर आपल्याला आतून ओळखतात. स्वामींची सेवा करताना आपले मन कसे असावे हे स्वामींनी सांगितलेच आहे. स्वामींना कधीही फसवण्याचा आणि स्वामींवर प्रश्न निर्माण करण्याचा आपल्यामध्ये कधी प्रश्नही येता कामा नये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजची स्वामी कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.